म्हणजे आज एका आईशी मी बोलले, ज्या आईचा मुलगा फक्त हिंदीचं एक वाक्य बोलला म्हणून त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला इतका जबर धक्का बसला की त्याने स्वतःला संपवलं. अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित परिवार आहे खैऱ्यांचा. आई वडील दोन्ही मुलं हे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत. मुलाच्या आईने जिच्याशी आम्ही संवाद साधला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारावर चालणारा आमचा परिवार आहे. आम्ही रस्त्यामध्ये दगड आला तर बाजूला करून चालणारी लोक आहोत ताई. माझ्या मुलांना शिवी माहिती नाही, माझ्या मुलांना अपशब्द माहिती नाही. आणि ज्या पद्धतीने त्याचा जीव घेतलाय, त्याचा बळी घेतलाय, त्यांची एकच तळमळ आहे, जे माझ्या मुलासोबत झालं ना ते इतरांच्या मुलासोबत होऊ नये. आता प्रश्न हा पडतो की भाषा हे संवादाचं साधन आहे की विवादाचं. ज्या अर्णवने, जो हुशार होता, तो नीटची तयारी करत होता. 1 मिनिट सुद्धा कुठे फुकट वाया घालवणारा मुलगा नव्हता. आणि इतका हुशार अशा मुलाचा दुर्दैवी अंत नाही म्हणणार, बळी घेतला म्हणेन मी. काय मिळवलं ते करून? तो सांगत होता, अरे मी मराठी आहे, मी मराठी आहे. मग तू हिंदीत का बोलला? म्हणून त्याला काही जमावाने बेदम मारहाण केली. त्याला मुलुंडला उतरायचं होतं, तो ठाण्याला गेला, पुन्हा ठाण्याला उतरला, पुन्हा मुलुंडला आला. एका मुलाची काय अवस्था केलीत तुम्ही? इथे प्रश्नच हा तयार होतो की काही नेत्यांनी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या अस्तित्वासाठी, त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी ज्या पद्धतीने लोकांच्या मनामध्ये हे भाषेचं जे विष पेरलंय ना, त्याचा पहिला बळी हा कल्याणमधला अर्णव खैरे आहे. चूकच काय होती? काय चूक होती सांगा ना? त्याने शिवी दिली का? त्याने अपशब्द केले? त्याने काय केलं? त्याने, तो रेल्वेने प्रवास करत होता. त्याची आई म्हणली, ताई नेहमी फर्स्ट क्लासने प्रवास करणारा माझा मुलगा पण त्या दिवशी पास संपला, रांगेत उभं राहून तिकीट काढलं आणि तो सेकंड क्लासच्या डब्यामध्ये त्या दिवशी गेला. गर्दी होती खूप, त्याच्या अंगावरती वजन येत होतं, म्हणून त्याने त्या माणसाला फक्त सांगितलं की भाई थोडा साईट में जाओ. मराठीत का बोलत नाही, मराठीत का बोलत नाही असं म्हणून त्याला मारलं. जीवाच्या आकांताने पोरग सांगतंय, अरे नाही रे मी मराठीच आहे, मी मराठीच आहे. मग तू हिंदीत का बोलला? आता हे जे भाषांमध्ये जे लढवायचं जे काम आहे, याचं पर्यावसन काय झालंय की एका मुलाचा बळी गेला. हे सगळे तथाकथित नेते, यांची मुलं इंग्लिश माध्यमामध्ये शिकणार, परदेशामधून डिग्र्या आणणार, हे जेव्हा बाहेर जातात त्यांची मुलं, पार्ट्यांमध्ये जातात, आणखीन कुठे जातात, तेव्हा मराठी बोलतात काय? आणि ज्या पद्धतीने भाषेच्या वादावरनं एका मुलाचा बळी गेलाय, आता कोणी उत्तर द्यायला पुढे नाही. याची जबाबदारी कोण घेणार? मराठी भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, आहेच ना. पण त्याच्यासाठी दुसऱ्या भाषेंचा द्वेष का करता? आता याच्यामध्ये ही किती पराकोटीला गेलंय, हा द्वेष किती पराकोटीला गेलाय की आपलाच मुलगा आपल्याच लोकांनी मारला. तो दुसरा कोणी नव्हता, तो मराठी पोरगा होता, मारणारे मराठी होते. काय साध्य केलं आपण त्या ठिकाणी गेला. अहो याच्यासारखं पाप नाहीये दुसरं. आणि याच्यावर आता राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या? लाजा वाटल्या पाहिजे. जाऊन बघा त्या आईचा आक्रोश, त्या परिवाराचा आक्रोश बघा. ज्या परिवाराने त्या मुलाला गमावलंय, त्या आई बघा, वडील बघा, त्याचा सगळा परिवार त्या ठिकाणी बसलाय. काय मिळवलं आपण? अशी आपली मराठी अस्मिता अशी वाढवणार आहोत आपण? एखाद्याचा जीव घेऊन, एखाद्याचा बळी घेऊन कुठे चाललोय आपण? विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला आता असं वाटायला लागले की हे भाषेवरचं जे असुरी प्रेम आहे ना, थांबवा. आता हे असुरी प्रेम थांबवा
आपल्या पोरांचे बळी जायला लागलेत, आपली मुलं मरायला लागली आहेत. पहिला बळी आज तिकडे गेला, आज पहिली ठिणगी आहे ही. आणि आता तरी सुधरा. अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे. परिवार आणि त्यांच्याकडे सगळीकडे आल्यानंतर इतकं काय बोलणार आम्ही, काय सांगणार आहोत. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस ज्यांनी कोणी अर्णवला मारलाय, त्याचा बळी घेतलाय, त्यांना शोधून काढतील आणि कठोरात कठोर शासन असं त्यांना होईल की पुन्हा कोणी धजावणार नाही. मराठी भाषेचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे ना. आपली मातृभाषा आहे. पण म्हणून दुसऱ्या भाषेचा द्वेष करून कसं काय होणार आहे मला सांगा. आज आपलीच पोरं आपल्याच पोरांच्या जीवावर उठली. आपल्याच मराठी पोराला दुसऱ्या मराठी पोरांनी मारलं. काय मिळवलं? म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार? याचं उत्तर मी नाही, अख्खा महाराष्ट्र मागतोय. आज महाराष्ट्रातलं प्रत्येक घर त्या अर्णवचा फोटो बघून हळहळतंय की किती निष्पाप लेकरू होतं ते. अरे त्याने काहीतरी आयुष्यामध्ये स्वप्न बघितली होती. परिवार सुशिक्षित आहे, सुसंस्कृत परिवार आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा परिवार आहे. कुठे चुकलो आम्ही असं मुलाची आई विचारते. काय सांगायचं आपण सांगा. आहे कोणाकडे उत्तर? कधी आमच्या मुलांनी कधी कोणाला चापट मारली नाही की कधी कोणाला दुखावलेलं नाहीये. वाद करायचा नाही, भांडण करायचं नाही, अशा विचारांवर चालणारी लोक आहेत. आणि आज त्यांनी त्यांचा मुलगा गमावला का? एक हिंदी वाक्य बोलला म्हणून इतकी स्वस्त झाली आपल्या पोरांची जीव. अरे आई म्हणून तळतळाट आहे ना, हा असा भोगावा लागेल तुम्हाला. जा त्या परिवाराची अवस्था बघा काय आहे ती. परिवाराची अवस्था बघा काय आहे. आम्ही सगळे गेलो होतो, आमच्याकडे शब्दच नाही आहेत. काय बोलणार होतो त्या आईला, त्या माऊलीला काय सांगणार होतो का तुझा पोरगा कसा गेला बाई, काय सांगू आम्ही त्यांना सांगा. ती म्हणते ताई माझ्या पोरगा एक अर्ध वाक्य बोलला हिंदी, त्याच्यामुळे जीव घेतला त्याचा. हळवं पोरगा आहे हो, 18-19 वर्षाचा. काय मिळवलं आपण, हा शेवटचा प्रश्न आहे बघा. अहो त्या मुलाला मारलं जो मुलगा अतिशय प्रोटेक्टेड फॅमिलीमध्ये वाढलेला आहे. आता तुम्ही जर त्यांच्या परिवाराला भेटाल तर तुमच्या लक्षात येईल अतिशय सुशिक्षित परिवार आहे, सुसंस्कृत परिवार आहे. मुलांना जे व्हॅल्यूज द्यायच्या त्या व्हॅल्यूज त्यांनी आपल्या मुलांना दिल्या. त्या म्हणाल्या माझ्या मुलाला शिवी पण माहिती नाही चित्राताई, शिवी पण नाही माहिती. आम्ही आमच्या मुलाला कधी 4 बोटं कधी लावली नाही हो. मुलं आज्ञाधारक. कधी आमच्या मुलाने कोणाला अपशब्द म्हटलेला नाही, बोललेला नाही. तुम्ही बिल्डिंगमध्ये कोणालाही विचारा, कोणालाही सांगा. आणि अशा मुलाला जर असे झुंडीने मारतायत त्या मुलाच्या मनावरती काय आघात होईल बरं. त्याचा काही त्याच्यात दोषही नव्हता ना मॅडम. आरोपी अजून ए बाबा जाऊ दे ना. हा विषय काय चाललाय आणि काय त्या वडेट्टीवारचं टुनटुणं लावत बसलायस तू. कमाल आहे. थोडं आपण गांभीर्य ठेवलं पाहिजे. मी मुंबईहून आली आहे यांना भेटायला. याच विषयावरती त्यांनी बोलताना त्यांनी सांगितलं काय, त्यांनी सांगितले की 2% ब्राह्मण आहे त्यांची चलती होती, मात्र ते 2% संपूर्ण देशावर राज्य करू शकत नाही. लक्षात आल्यावरती हिंदूंनी ही संकल्पना आणली. कुठली? हिंदूवादी. आता जो आंदोलन किंवा हिंदूवादी अशा प्रकारच्या. मला एवढंच सांगायचंय, हे जे तुणतुणे वाजवणार आहेत ना त्यांनी एकदा प्लीज वेळ काढा तुमच्या राजकारणातून आणि एकदा त्या अर्णवच्या घरी जाऊन भेट द्या. अशाच 3 घटना पूर्वी घडल्या होत्या ज्या वेळेला सरकारी अधिकारी हा स्वतः हिंदी भाषिक सांगतो की मराठी कुटुंबांना मारहाण करतो, रॉड मारतो, गुंड आणून मारतो. त्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांच्या घरच्यांना मारलं जातं मराठी कुटुंबियांना. तेव्हा पण असा वाद निर्माण झाला होता. तेव्हा मात्र अशी कुठली आंदोलन केली जात नाहीत अशा विरोधकांना. अरे आता एक पोरगा गेला, संपवलं आयुष्य त्याने. जेव्हा पोरग जन्माला येतं ना तेव्हा हाताच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवलं जातं. आज संपला एक मुलगा तुमच्या वादामुळे. त्याच्यामुळे याला या प्रकरणाला दुसऱ्या प्रकरणाशी जोडू नका.
एका आईने आपला पोटचा पोरगा घालवला, बापाने आपला पोरगा घालवलाय आणि त्याचा हा प्रक्षोभ आहे. त्याला आता इतर घटनांशी जोडून काहीतरी नवीन फॅब्रिकेशन तयार करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नका. जे कोणी त्या परिवाराला भेटून येतील ना, तेव्हा त्यांना कळेल की जेव्हा आपल्या घरातला मुलगा स्वतःला गळफास लावून घेतो ना, तेव्हा काय अवस्था असते. मॅम, पण अशा घटना 100% प्रशासन आहे, 100% कायदे आहेत आणि 100% पोलीस आहेत. जे कोणी अशा पद्धतीने करतायत त्यांना शासन हे होणार. पण मला परत तुम्हाला सांगायचंय, तुम्ही विषय डायव्हर्ट करू नका. आज एका मुलाला आपण गमावलंय, एका आईनी, एका वडिलांनी एका मुलाला गमावलंय. एक बळी गेला या भाषावादाचा आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. जे कोण असतील त्यांना शासन होईलच, पण जे हे विष पेरणार आहेत, ज्यांनी लोकांची माती भडकवली आहेत, कोण जबाबदारी घेणार आहे आता याची? आई वडील तर टाहो फोडून हेच सांगतात, आमच्या मुलासोबत झालं तसं आणि कोणासोबत होऊ नये, एवढीच आमची इच्छा आहे. सुसंस्कृत सुशिक्षित परिवार, मुलांना चांगले संस्कार दिलेले असा परिवार, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नीतिमूल्यांवर चालणारा परिवार आणि त्यांच्या मुलाचं मृत्यू असा व्हावा याच्यासारखं आणखीन वाईट काही नाही आहे. थँक्यू.